अन्यथा साधारणपणे 24 तास एखाद्या ज्येष्ठ वृद्ध व्यक्तीच्या मदतीस तत्पर राहणारे हे सहाय्यक वेगवेगळ्या मानसिक त्रासांना सामोरे जातात। यामध्ये नैराश्य, चिंता, भीती, अनामिक भीती ज्याला अँक्झायटी असं संबोधलं जातं, निद्रानाश किंवा मनोकायिक विकार ज्याला इंग्रजीमध्ये सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर असं संबोधलं जातं, अशा विविध विकारांचा सामना केअर गिव्हर्सना अर्थात ज्येष्ठांना मदत करणाऱ्या सहाय्यकांना भोगावा लागू शकतो। काही मूलभूत गोष्टी त्यांनी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सर्वप्रथम मर्यादा आखा। सेट युअर बाउंड्रीज अँड लिमिटेशन्स। तुमच्या संपूर्ण दिनचर्येचं नियोजन करा। जेव्हा जेव्हा घरातील इतर मंडळी, सदस्य किंवा त्या वृद्धांचे, ज्येष्ठांचे जवळचे नातेवाईक घरी येत असतील तर त्यांवरती आपली कामं सोपवा आणि थोडासा मोकळा वेळ काढा। तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळणं हे देखील त्यानिमित्तानं तितकंच गरजेचं आहे। तुमचा आहार संतुलित असावा, झोप नियमित व पुरेशी असावी आणि त्यासोबत योग्य आणि आवश्यक असणारा व्यायाम करणं देखील गरजेचं आहे।